गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये जे चालू आहे त्याच्याबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे आज मी आपल्या समोर ठेवणार आहे। 12-13 नोव्हेंबरला रजा अकादमीच्या नावाखाली अमरावती, नांदेड आणि मालेगाव अशा 3 शहरांमध्ये मोर्चे काढले गेले आणि त्यानंतर जे घडलं आणि गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात अजून घडत आहे त्या सगळ्याची मी इथे काही पुनरावृत्ती करत नाही, कारण आपण सगळेजण रोज त्याबद्दल लिहितात, बोलतात। मला या संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करायचे आहेत की त्या प्रश्नांची उत्तरं राज्य सरकारने दिली पाहिजेत। त्यातला पहिला प्रश्न आहे की अशा तऱ्हेचे मोर्चे काढायला रजा अकादमीने अधिकृत रीतसर परवानगी मागितली होती का, आणि त्या ठिकाणच्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी किंवा शासनाने ही परवानगी दिली होती का, आणि जर शासन या संबंधीची माहिती देणार असेल, राज्यकर्ते याबद्दलची माहिती देणार असतील, तर त्यांनी या दोन्ही संबंधाचे जे अधिकृत कागद आहेत ते प्रसिद्ध करावेत, प्रसिद्धीला द्यावेत। म्हणजे रजा अकादमीची परवानगी मागणारा अर्ज आणि त्यांना परवानगी देणारं संबंधित योग्य अधिकाऱ्याचं पत्र, हे दोन्ही कागद शासनाने लोकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करावेत, ही माझी पहिली मागणी आहे। दुसरा माझा मुद्दा आहे, दुसरा माझा प्रश्न आहे की अशा तऱ्हेचे मोर्चे निघत असताना त्यामध्ये किती संख्या येणार आहे, त्याच्यात कोण कोण सहभागी होणार आहेत, याची माहिती राज्य सरकारच्या गृह खात्याला पूर्वी मिळालेली नव्हती असं राज्य सरकार अधिकृतपणे म्हणतंय का? आम्हाला या प्रकारच्या मोर्चाबद्दलची काहीच माहिती मिळाली नव्हती अशी सर राज्य सरकारची अधिकृत भूमिका असेल तर ती त्यांनी स्पष्ट करावी। तिसरी माझी मागणी आहे, तिसरा माझा प्रश्न आहे की अमरावतीमध्ये ज्यांना अटक केलेली आहे त्या अटक केलेल्या सर्व नागरिकांची, सर्व रजा अकादमीपासून भारतीय जनता पार्टीपर्यंत जेवढ्या सगळ्या लोकांना अटक केलेली आहे त्या सगळ्या लोकांची नावं आणि त्यांचं राष्ट्रीयता याची यादी देण्याची राज्य सरकारची तयारी आहे का? चौथा माझा प्रश्न आहे, मालेगावमध्ये ज्यांना अटक केली, दंगल केल्याबद्दल, मोर्चामध्ये दंगल केल्याबद्दल ज्याला अटक केली आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक आहे, ही माहिती राज्य सरकारने प्रसिद्ध केली आहे का? आणि एकदा या प्रश्नांची उत्तरं राज्य सरकारने अधिकृतपणे जर दिली तर मग बाकीच्या विषयांबद्दल जे काय आम्हाला बोलायचं ते आम्ही नंतर बोलू। माझं या निमित्ताने राज्य सरकारला आवाहन आहे, विशेषतः अमरावतीच्या संदर्भात हे आवाहन माझं अधिक महत्त्वाचं आहे की राज्य सरकारने भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, अन्य संघटना यांच्यावरती दडपशाहीचा, सुडाचा वरवंटा फिरवण्याचं जे काम चाललेलं आहे ते ताबडतोब बंद करावं। 13 तारखेच्या बंदमध्ये सहभाग घेतला म्हणून माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांना आज अटक केली। माझे सहकारी प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, अमरावतीचे आमचे नेते जगदीशजी गुप्ता, आमचे राष्ट्रीय शेतकरी मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर अनिल बोंडे
आणि तुषार भारतीय या चौघांना आत्तापर्यंत अटकेत ठेवलं होतं. आत्ता त्यांना जामीन मिळाला. जामीन मिळून ते बाहेर आले तर ताबडतोब आज त्यांच्यावर त्याच दिवसाच्या गुन्ह्यासाठी वेगळ्या कलमांखाली गुन्हे नोंदवलेले आहेत. त्यामुळे हा सगळा प्रकार जो आहे तो एका विशिष्ट समाजाला डोळ्यासमोर ठेवून त्या समाजावरती दडपशाहीचा वरवंटा फिरवण्याचा प्रकार आहे. आणि हा प्रकार सेक्युलर राज्यघटनेची शपथ घेतलेल्या सरकारला चालणारा शोभणारा प्रकार नाही. हा संविधानाचा भंग आहे. दुसरा यातला महत्त्वाचा भाग आहे की 12 तारखेच्या मोर्चात ज्यांनी दंगली घडवून आणल्या त्यांच्याबद्दल हे सरकार काही बोलत नाही. नांदेडमधला या मोर्चामध्ये दंगली घडवून आणणारा एक आरोपी दुसऱ्या दिवशी न्यायालयात पोलिसांशी दंगामस्ती करून पळून गेला. तो अजून फरारी, अजून सापडलेला नाही. त्यामुळे नांदेड असो, मालेगाव असो, नाहीतर अमरावती असो, तिन्ही ठिकाणचा एक समान धागा आहे की या मोर्चे काढणाऱ्या मंडळींना महाविकास आघाडीच्या नेत्यांचं संरक्षण होतं, पाठिंबा होता. पळून जाणारा म्हणजे एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक अटकेत असतो. नांदेडला पळून गेलेला फरारी आरोपी अजून सापडत नाही. आणि अमरावतीमध्ये आमच्याच कार्यकर्त्यांवरती अटकेचा वरवंटा फिरवला जातो. हा सगळा प्रकार हा पुन्हा एकदा मुंबईमध्ये जो रझा अकादमीने मोर्चा काढला होता आणि त्यानंतर जे घडलं त्यावेळच्या राजकारणाची आठवण करून देणारा प्रकार आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला माझी विनंती आहे की आपण अशा तऱ्हेचं पक्षपाती धोरण स्वीकारू नका. आज सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन आहे आणि त्यामुळे मला हे प्रकर्षाने जाणवतं. मला असं म्हणताना सुद्धा खरं तर बरं वाटत नाही, पण सन्माननीय बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेला खराखुरा शिवसैनिक जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असता तर हे चित्र आज महाराष्ट्रात बघावं लागलं नसतं, असं माझ्यासारख्या बाळासाहेब ठाकरेंच्या चाहत्यांना वाटतंय. आणि माझी एकट्याची भावना नाही, महाराष्ट्रातल्या करोडो नागरिकांची ही भावना. मला जे निवेदन करायचं होतं ते मी केलं. आपण काही विचार नसतात विचारू शकता. अमरावतीमध्ये जो हिंसाचार झाला त्यामध्ये भाजप, रझा अकादमी आणि युवासेनेचे काही कार्यकर्ते असे होते असा पोलिसांचा रिपोर्ट आहे. त्याबद्दल भाजपची काय? असा जो हिंसाचार झाला तो 12 तारखेला झाला. 12 तारखेचा मोर्चा आलेल्या बातम्यांनुसार, म्हणून मी अधिकृत पत्राची मागणी केली त्यासाठी की 12 तारखेचा मोर्चा नेमका कोण काढणार होतं. तर नाव रझा अकादमीचं जरी असलं तरी त्याच्यामध्ये अनेक संघटनांचा समावेश आहे. 12 तारखेच्या मोर्चामध्ये ज्या दंगली झाल्या त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा आणि युवा मोर्चाचा कसा संबंध आला. भारतीय जनता पार्टी असो, आणखीन कोणी असो, युवा सेना असो किंवा आणखीन कोणी असो, ज्या काही संघटनांची नावं घेतली जात आहेत ती 13-14 तारखेनंतर घेतली जात आहेत. 12 तारखेला जे झालं त्याच्याबद्दल कोण बोलणार आणि काय बोलणार हा पहिला प्रश्न आहे. त्याबद्दल ते एकदा त्याची उत्तर आली की पुढच्या प्रश्नाची उत्तर आपण देऊ. 12 तारखेच्या दंगलीमध्ये ज्यांनी मोर्चा काढला त्याच्यामध्ये 2 प्रकारचे झेंडे दिसून आले. एक त्याच्यामध्ये हिरवा झेंडा होता आणि त्याच्यामध्ये तिरंगाही होता. विशेषतः तिरंगा झेंडा करून जे दुकानं फोडल्या गेली त्याच्याविषयी आपली काय माहिती? नाही, हा अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. सरकारकडून आम्हाला हाही खुलासा हवा आहे की ज्यांनी हातात तिरंगा झेंडा घेऊन दुकानं फोडली, दंगली केल्या, त्यांच्याबद्दल अजूनही या सरकारने आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. अमरावतीच्या संदर्भात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, माफ करा माझा बोलायचा राहून गेला परंतु तो आत्ता ओघाने आला म्हणून सांगतो की अमरावतीमध्ये इंटरनेट बंद करून ठेवलं आहे. आणि जे सगळे लोक महाराष्ट्रातले पत्रकार बांधवांसकट सगळ्यांबद्दल सगळ्यांनाच माझा हा प्रश्न आहे की जी पत्रकार मंडळी, जे विचारवंत, जे बुद्धिवंत,
प्रज्ञावंत, जम्मू काश्मीरमधला नेट बंद आहे म्हणून गळा काढत होते, त्यातलं कोणी अमरावतीबद्दल बोलत नाही. आणि आत्ता अमरावतीची तर स्थिती अशी आहे की 19 तारखेला CETच्या परीक्षेची शेवटची तारीख आहे, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. इंजिनिअरिंगच्या मुलांच्या परीक्षा आणि अनेक महत्त्वाचे विषय चालू आहेत. आणि या सगळ्यांच्या परीक्षा, यांचे सगळ्यांचे प्रवेशाचे अर्ज भरणं, ही सगळी प्रक्रिया इंटरनेट बंद केल्यामुळे ठप्प करून ठेवलेली आहे. आणि मला असं वाटतं, म्हणजे असं तंत्रज्ञान जर महाविकास आघाडीने विकसित केलं नसेल अशी मला आशा आहे, की ठराविक समाजाच्या लोकांसाठीच इंटरनेट बंद ठेवायचं आणि बाकीच्यांसाठी चालू ठेवायचं, इतकं प्रगत तंत्रज्ञान अजून महाविकास आघाडीने विकसित केलेलं नसेल अशी मी आशा बाळगतो. तर हे इंटरनेट बंद करून ठेवल्यानंतर सगळ्यांचंच नुकसान आहे. या मुलांचं जे नुकसान होतं, यांना CETचे फॉर्म भरता येत नाही आहेत, यांना इंजिनिअरिंगच्या परीक्षांच्या प्रक्रिया पूर्ण करता येत नाही आहेत, आणखीनही अनेक विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत. ह्या अडचणींबद्दल सरकारची काय भूमिका आहे, सरकार काय बोलतं आहे त्याच्याबद्दल? पालकमंत्री त्या तिथे ठिय्या मांडून बसल्या आहेत आणि अशा पद्धतीच्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अटकेवरती सगळ्या मॉनिटर करत आहेत. त्या पालकमंत्र्यांना आपल्या जिल्ह्यातल्या तरुणांच्या ह्या अडचणींची जाणीव का नाही आहे? आणि ह्या अडचणी सोडवण्यासाठी पालकमंत्री काय करणार आहेत? काँग्रेसचे प्रतिनिधी नारायण आज आरोप केला की अमरावती नांदेडमधल्या दंगली मागे भाजपचे नेते आहेत. उत्तर प्रदेश आणि इतर राज्यातील निवडणुका जाऊन काही धर्मांमध्ये तेढ निर्माण करतात आणि मतांचं राजकारण करतात असा आरोप केला. यामुळे भाजपने जे माजी मंत्री किंवा आमदार आहेत त्यांना अटक केलं जातं. नाना पटोलेंना मी आठवण करून देऊ इच्छितो की सन्माननीय नाना पटोले, आपण महाराष्ट्रातल्या काँग्रेसचे प्रदेशाचे अध्यक्ष आहात, भाजपाचे नाही आहात. आणि आपण ज्या पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे, भूषवत आहात, तो तुमचा पक्ष या सरकारमध्ये सहभागी आहे, सत्ताधारी आहे. सत्ताधारी पक्ष या नात्याने तुमची जबाबदारी आहे की अशा तऱ्हेच्या दंगली घडवण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्या घडवू द्यायच्या नाहीत. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये अशा प्रकारच्या दंगली कुणाला करता आल्या नव्हत्या. आज का करता आल्या? एक सोडून 3 ठिकाणी नगरसेवक अटकेत कुणाचा आहे? दंगल केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. नांदेडमध्ये पकडलेला आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून का जातो आणि तो सापडत का नाही? सरकार कोणाचं आहे? सरकार चालवताना जर तुम्हाला ही माहिती मिळत नसेल, अशा तऱ्हेचे दंगे घडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, ही माहिती तुमच्याकडे येत नसेल आणि आलेल्या माहितीवर तुम्ही कारवाई करत नसाल तर जबाबदारी तुमची आहे. समजा तुमच्याकडे माहिती होती ना आमचे लोक दंगली करणार आहेत म्हणून, तर अगोदर अटका करायच्या होत्या, का नाही केल्या? कुणी अडवलं होतं? माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर कारवाई जर करत नसाल तर याचा अर्थ तुम्हाला दंगली करायच्या होत्या आणि तुमचे हेतू वेगळे होते. त्यामुळे आमच्यावरती आरोप करत राहू नका. तुमच्या सरकारचं जे अपयश आहे त्याची उत्तरं द्या. सर, हिंदी में बता दीजिए कि जिस अमरावती में हिंसा हुई उसको लेकर कांग्रेस का आरोप है कि कहीं ना बीजेपी उत्तर प्रदेश के चुनाव में फायदा पहुंचाना चाहती है, इसलिए हिंदू मुस्लिम पे झगड़े लगा रही है. कांग्रेस के महाराष्ट्र के अध्यक्ष नाना पटोले को मैं याद दिलाना चाहता हूं कि पटोले जी, आप महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के अध्यक्ष हैं, महाराष्ट्र प्रदेश भाजपा के नहीं हो. आपका दल जो है, आपकी पार्टी जो है, वो महाराष्ट्र में सत्ता में शामिल है. अगर आपके पास ये जानकारी है या थी पहले भी कि हमारे कुछ नेता, हमारे कुछ कार्यकर्ता इस तरह से वारदातें करना चाहते हैं, ऐसी जानकारी अगर आपके पास थी तो आपने उसके ऊपर क्या कार्रवाई की? अगर नहीं की है तो क्यों नहीं की? 12 तारीख को मोर्चा निकलता है, उसमें दंगा फसाद होता है. उस दंगा फसाद की जानकारी आपके पास क्यों नहीं है? मालेगांव के दंगे में दंगा करने वाले लोगों में जिसको अरेस्ट करके रखा है, उसमें राष्ट्रवादी कांग्रेस का एक कारपोरेटर है. राष्ट्रवादी कांग्रेस भी आपकी साथी है. नांदेड़ में जिनको अटक किया था उनमें से एक आरोपी पुलिस से झगड़ा करके
कोर्ट से भाग जाता है और आज तक मिलता नहीं है, वो भी हमारा नहीं था। तो उसको भगाया किसने, उसको फरार किया किसने? तो ये सारे सवाल मीडिया में पूछने के बजाय, हमें पूछने के बजाय, आप सत्ता में बैठे हो, सत्ता पर रहने का सत्ताधारी का जो काम है वो करे, सरकार चलाए, और सरकार ने जिन सवालों का जवाब देना चाहिए वो सवाल सरकार से पूछिए, हमें मत पूछिए। ऐसा है कि ये जो अरेस्ट किए हैं, हमारे जितने भी नेताओं को अरेस्ट किया है, वो 12 तारीख की वारदात के संबंध में नहीं किया है। 12 तारीख की वारदात के लिए जिन लोगों को अरेस्ट किया उनकी पहचान क्या है वो एक बार बताइए। और 12 तारीख की घटना पर अगर कुछ प्रतिक्रिया हमारे नेताओं ने दी हो तो क्या प्रतिक्रिया देना ये इस देश में गुनाह बन गया है? प्रतिक्रिया देने का अधिकार हमें नहीं है। हमारे गांव में, हमारे शहर में, हमारे देश में जो होता है उसके बारे में कुछ बोलने का अधिकार हमें नहीं है। जो लोकतांत्रिक अधिकार है, जो संविधान का दिया हुआ अधिकार है, उसका इस्तेमाल हम कर रहे हैं। लेकिन केवल हमारे लोगों को टारगेट कर उन पर एक पाबंदियां लगाना, उनको अरेस्ट करना, यानी हमारे 4 नेताओं को 13 तारीख के लिए अरेस्ट किया था, उनको जमानत मिलने के बाद आज उनके ऊपर दूसरे गुना लगा दिए। तो ये क्या तरीका है? आप तो सीधा सीधा राजनीतिक प्रतिशोध लेने का कोशिश कर रहे हो, लेकिन राजनीतिक प्रतिशोध लेकर इस तरह से जनता उसको पनाह नहीं देंगी, इतना ही मैं कहूँगा। सगळ्या गोष्टीकडे शरद पवार प्रत्येक विषयात बोलत आहेत, आणि दंगलीनंतर माझं एक वक्तव्य सुद्धा त्यांचं येत नाही का, याकडे तुम्ही कसं पाहताय? कारण की शेवटी त्यांच्यावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत। याला लागूनच एक आज शरद पवार त्या भागात दौरा देखील करतात, 144 बरेच ठिकाणी लागू आहेत, पण त्यांच्यासाठी सगळे नियम थोडंसं बाजूला सारले जात आहेत, यावर देखील टीका होती। असं जेव्हा आमचे नेते, प्रदेशाचे उपाध्यक्ष, माझे सहकारी डॉक्टर किरीट सोमय्या अमरावतीला जाणार होते, तेव्हा प्रशासनाने त्यांना अमरावतीमध्ये येऊ दिलं नाही। भाजपचा कोणताही नेता अजूनही बाहेरच्या, अमरावतीच्या बाहेरचा अमरावतीमध्ये जाऊ शकलेला नाही, त्याला जायला प्रवेश नाही। म्हणून मी म्हणालो ना की पक्षपाती वागणूक जी आहे तसा शब्दप्रयोग मी जो केला तो त्यासाठीच केला की महाविकास आघाडीचे नेते येऊन अमरावतीमधल्या अल्पसंख्याक समाजाच्या वस्त्यांमध्ये जाऊन सलाम अलेकुम करत फिरत आहेत, पण आमच्या नेत्यांना मात्र जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये यायला बंदी आहे। तर त्याच पार्श्वभूमीवर तुम्ही पवार साहेबांच्या दौऱ्याचा विचार करा, आणि पवार साहेबांबद्दल असं म्हटलं जातं की पवार साहेब जे बोलतात त्याच्याविषयी ते जेव्हा बोलत नाही तेव्हा त्याच्यामध्ये अधिक काहीतरी महत्त्वाचं असतं, तेव्हा पवार साहेबांचं मौन हे अधिक महत्त्वाचं आहे असं आता मी म्हणेन।